आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहे। काल ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप झाले, दारू पिल्याचे आरोप झाले, या सगळ्यावर खुलासा जो आहे तो साम टीव्ही सोबत करणार आहे। नेमकं जाणून घेऊन त्यांच्यासोबत काल जे काही झालं त्यावर तुमचं काय पहिली प्रतिक्रिया, काय तुमचं म्हणणं आहे? बदनामी करण्याचं हे षडयंत्र आहे। कुठंच सापडत नाही म्हटल्यानंतर लोक एकेरीवर येतात, पर्सनल गोष्टीवर येतात, माता भगिनीवर येतात, पत्नीवर येतात आणि हे महाराष्ट्राने गेल्या 6 महिन्यात वर्षभरामध्ये पाहिलेलं आहे। त्यामुळे लक्ष्मण हाके हे गृहीत धरून होता की आपल्याला कुठं गाडी फुटणार आहे, आपल्याला कोणी काळं फासणार आहे किंवा आपल्यावरती अशा पद्धतीचा हल्ला होणार आहे। पण खोट्या माहितीच्या किंवा खोटे आरोप करून जर मला कोणी बदनाम करत असेल तर मला त्या गोष्टीची फिकीर नाही आणि आमची ओबीसीची लढाई आंदोलन कुठेही थांबणार नाही। काल ज्या पद्धतीने राडा झाला, तुम्हाला पकडण्यात आलं, गाडीवरचे व्हिडिओ व्हायरल झाले, दारू पिल्याचे आरोप झाले, कोण आहे ह्या सगळ्या मागे? हे बघा, दारू पिलो असेल तर बॉटल सापडायला पाहिजे, दारू पिलो असेल तर कुठल्या हॉटेलमध्ये पिलो, दारू पिलो असेल तर कुठली पिलो, जर दारू पिलो आहे हा जर आरोप असेल तर काय पिलो नक्की? बरं, एवढं सगळं होऊन पण मी अर्ध्या पाऊण तासात प्रेस करतोय। बरं, प्रेस करून पण मी सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन ब्लड देतोय, युरिन देतोय, रिपोर्ट सांगेल ना मी पिलो का नाही पिलो ते। त्यामुळं मला कोणी बदनाम करण्याचं जर काय करत असेल मला त्याची फिकीर नाही। मी महाराष्ट्रामधल्या ओबीसीची लढाई कधीही थांबवणार नाही, चाहे जान जाए, मगर संविधान वाचवणार, ओबीसींचे हक्क अधिकार वाचवणार। कुठेतरी वडबुद्रुकमध्ये गेल्या काही दिवसांपासून जो सातत्यानं संघर्ष पाहायला मिळत आहे त्याचीच पार्श्वभूमी आहे। खरं तर झुंडशाहीच्या जोरावर या महाराष्ट्रात आम्हाला कोण चॅलेंजेस करत नाही। आम्हाला कोणी चॅलेंज केलं तर आम्ही त्याला सोडणार नाही। ही जी भाषा होती या महाराष्ट्रामध्ये त्याला आम्ही चॅलेंज करण्याचा, लोकशाही मार्गाने चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला। आम्ही कुठेही वेपन घेऊन गेलो नव्हतो किंवा आम्ही हाणमार करत नव्हतो किंवा आम्ही कुणाला शिवीगाळ करत नव्हतो। आम्ही संविधानाच्या भाषेमध्ये या महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा आवाज, व्हॉइस बनण्याचं काम करत होतो आणि झोंबलेल्या नेत्यांकडून आणि लॉजिकली या माणसासमोर आपल्याला काही करता येत नाही या नैराश्यपोटी बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, केविलवाणा प्रयत्न आहे। मला यांची कीव करावीशी वाटते। अरे भेकडानो, 5-25 जण काय येत आहे? अरे एकटा होता, एकटा लक्ष्मण हाके, हा मेंढपाळाचा पोरगा आहे, धनगराचा पोरगा आहे। त्यामुळं तुम्हाला यायचं आहे ना, सांगून या, कधी कुठं यायचं ते सांगा। अरे तुम्ही रात्री मी 1 वाजता पोलीस स्टेशनला होतो, आत्ता मी नागपूरमध्ये आहे, उद्या चंद्रपूरमध्ये सभा आहे। हा घाबरणारा लक्ष्मण हाके नाही। तुम्ही गोळ्या घाला अथवा तलवार चालवा, आम्ही घाबरणारे माणसं नाही आहोत। आम्ही होळकरांची औलाद आहोत आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसींचा आवाज तसूवर सुद्धा कमी करणार नाही आहोत। कोण होते सगळे यामागे? कोणतरी तुमच्या गाडीच्या भोसले नावाचा जो एक स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडणारा, त्याला नेता वगैरे मानत नाही आम्ही। आमचा नेता, आमचा राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजर्षी शाहू महाराजांपर्यंत, आत्ताचेच कोल्हापूरचे करवीर नगरीचे खासदार श्रीमंत शाहू राजांपर्यंत हे आमचे सगळे राजे आहेत। यांचा आम्हाला अभिमान आहे। पण एका जातीची बाजू घेऊन अंगावरती मारेकरी घालणारा नेता आमचा कधी राजा असू शकत नाही, कारण आम्ही रयत आहोत। अरे आमच्या वेदना तरी समजून घ्या, आम्ही तुम्हाला राजा म्हणतोय आणि तुम्ही आमच्यावर मारेकरी घालताय, असा राजा असू शकतो? जिवे मारण्याचा प्रयत्न होत आहे, काही दिवस पाठवला, निश्चित जिवे मारण्याचा प्रयत्न होता। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं पाहायला भेटेल आणि ज्या तरुणांनी मला पकडलेलं होतं त्या तरुणांचे तेच तरुण मला 5 वाजता भेटलेले होते। त्यांच्या मोबाईलचा CDR तपासावा। त्यांचा मोबाईल तपासल्यानंतर त्यांनी कुणाकुणाला कॉल केले आणि कुणाच्या सांगण्यावरून हे षडयंत्र रचलं याचं सगळं, हा पूर्वनियोजित कट होता। याचा सगळा उलगडा गृह खात्यानं करावा अशी माझी गृह खात्याला विनंती आहे। पूर्वनियोजित कट होता ज्या पद्धतीने, म्हणजे तुमच्यावर कुठेतरी पाळत ठेवली जात आहे, तुमच्या आंदोलनाला निश्चित रेखी केली जात होती। निश्चित वडीगोद्रीमध्ये सुद्धा 4 तरुण आमच्या स्टेजवर आलेले होते रात्री 1:30 वाजता। आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केले होते। जर पोलिसांनी त्यावेळी कारवाई केली असती तर मे बी कालची घटना घडली नसती। कुठेतरी या सगळ्यामध्ये आता मनोज जरांगे ज्या पद्धतीची भाषा करतायत त्याचे आता पलटवार तुमच्यावर होऊ लागले, तुम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करता। हे बघा, मी ओबीसींची भाषा मांडतोय। मी कधीही कुठल्याही महामानवाच्या पुतळ्यासमोर उभा राहून मी कधीही कुणाला शिवीगाळ केलेली नाही। मी कधीही कायद्याच्या चौकटीच्या बाहेरचं वक्तव्य कधीही केलेलं नाही। हा निश्चित आम्ही आक्रमक भूमिका घेतली आहे, आम्हाला मान्य आहे, कारण या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत आमचा आवाजच पोचत नाही म्हटल्यानंतर आम्ही संविधानिक मार्गानं आम्ही आक्रोश मांडत आहोत। याचा अर्थ जरांगेप्रमाणे आम्ही कुठेही कायदा सुव्यवस्था चॅलेंज केली नाही।
ना तशी आमची हिस्ट्री आहे, ना तशी आमचा कुठल्याही पद्धतीचा बॅकग्राऊंड आहे. आम्ही संविधानाची भाषा बोलणारे कार्यकर्ते आहोत. तुम्ही ओबीसीचं आंदोलन ज्या पद्धतीनं आता पुढे नेत आहात, कुठंतरी आता ज्या नवीन नोंदी सापडलेल्या आहे, 54 लाख नोंदी सापडल्याचा शिंदे समितीचा अहवाल आहे, ओबीसीच्या आंदोलन ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे असं तुम्हाला? धोका आहे. 54 लाख का 50 लाख नोंदी त्या तपासून आणायचा आणि महाराष्ट्राला अहवाल द्यायचा हा अधिकार महाराष्ट्र शासनाला आणि त्या शिंदे समितीला कसा पोचतो याचं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्याचे सल्लागार असणाऱ्या अटॉर्नी जनरलनी मला द्यावं. की महाराष्ट्रामध्ये एक स्वायत्त आयोग असताना, एक कॉन्स्टिट्युशनल कमिशन असताना तुम्हाला शिंदे समिती का नेमावी लागते? बरं नेमली तर त्याला तुम्ही डेडिकेटेड आयोग म्हणून जाहीर केलं आहे का? त्याला तुम्ही संविधानिक आयोग म्हणून जाहीर केलं आहे का? आणि जर केलं नसेल तर तुम्हाला GR काढण्याचा त्यांच्या शिफारशीवर अधिकार दिला कुणी? साधे प्रश्न आहेत. या साध्या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या कायदेशीर सल्लागारांनी आम्हाला द्यावं. मुख्यमंत्री या सगळ्यांना पाठीशी घालताय असं तुमचा आरोप आहे? निश्चित मुख्यमंत्र्यांनी ओबीसीचा आवाज ऐकावा, मुख्यमंत्र्यांनी ओबीसीचा आक्रोश ऐकावा, मुख्यमंत्र्यांनी एका जातीच्या मुख्यमंत्र्याप्रमाणे वागू नये असं आमचं मागणं आहे. तुमचा आरोप आहे मुख्यमंत्री एका जातीच्या प्रमाणे वागत? निश्चित. हे बघा, आजपर्यंत जरांगे पाटलांच्या आंदोलनांना मंत्रिमंडळातले मंत्री पाठवण्यापासून असो किंवा स्वतः जाऊन तिथं हजर होण्यापासून असो, या मुख्यमंत्र्यांनी जेवढे काही वक्तव्य, सूचना, आंदोलनाला सामोरं जाणं, ओबीसीचं आंदोलन या मुख्यमंत्र्याला दिसलं नाही. या महाराष्ट्रात 50% जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसीच्या मताचा अधिकार मुख्यमंत्री महोदय काढून घेतला का तुम्ही? तुम्हाला ओबीसीच्या मताची भीती नाही का? या प्रश्नाची उत्तरं येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसी बांधव या मुख्यमंत्र्यांना आणि आजी माजी मुख्यमंत्र्यांना निश्चित विचारणार. जरांगे कुठेतरी धमक्या देत आहे की आम्ही निवडणुकीत उतरू आणि मराठ्याचे जे काही उमेदवार असतील ते उतरू आणि ओबीसीला कुठेतरी धडा शिकवू अशा पद्धतीचं? हे बघा, या लोकांनी आजपर्यंत दलितांना विरोध केला, या लोकांनी आजपर्यंत मुस्लिमांना विरोध केला, या लोकांनी ओबीसीमधल्या अनेक जातींना पर्टिक्युलरली विरोध केला. आता ते ओबीसींना विरोध करण्याचं त्यांचं शेड्यूल आहे. त्यामुळं आम्ही ओबीसी बांधव गावगाड्यातल्या माणसांची भाषा आम्ही निश्चित या कायद्यासमोर आणि या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरची लढाई लढून आम्ही निश्चित हा आवाज बनू. कुठेतरी आता 54 लाख नोंदी सापडल्या, तर मराठ्यांना जे कुणबी नोंदी सापडल्या त्याच्यामुळे त्या कुणबी नोंदींवर आता त्यांना आरक्षण मिळणार, सगळे ओबीसीत येणार अशा पद्धतीचं समोर बोललं जातं. कधीच्या नोंदी? त्या नोंदी कुठल्या कारणानं सापडलेत आणि त्या नोंदी सापडल्या याचा अर्थ ते सोशल बॅकवर्ड आहेत असं कोणी सांगितलं? त्यामुळं कायद्यात जे काही शक्य आहे ते त्यांनी करावं, पण कायद्याच्या बाहेर जाऊन जर कुठल्या एखाद्या असंविधानिक अथवा कायदेशीर अधिकार नसणाऱ्या समितीच्या शिफारशीवर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर GR काढणार असेल तर तो GR कोर्टात चॅलेंज होईल आणि पराभूत होईल. ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याबद्दल ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे की आता त्यांना सगळं आरक्षण हैदराबादच्या असो का आणखी कुठल्या असो, तुम्हाला तुमचा त्याला विरोध आहे त्या नोंदीला? जरी कुणबी लिहिलेला विरोध कधीच्या नोंदी आहेत त्या? देशाला स्वातंत्र्य मिळालं कधी? कॉन्स्टिट्यूशन अस्तित्वात आली कधी? आणि मग स्वातंत्र्यपूर्व कालखंडामधल्या 100-125 वर्षापूर्वीचं स्टेटस या महाराष्ट्रामधला धोबी SC मध्ये आहे, कोकणातला कुणबी SC मध्ये आहे, तमिळनाडूमध्ये आणि गोव्यामध्ये. धोबी असेल, बेरड रामोशी असेल, कैकाडी असेल, पारधी असेल, SC ST मध्ये आहेत हे बांधव. मग जुन्या नोंदी धनगर ओरिसामध्ये ST मध्ये आहे, बंजारा ST मध्ये आहे. 100हून जास्त जाती ओबीसी मधल्या जर मग तुम्ही जुन्या नोंदी काढायच्या आणि जुनं स्टेटस बघायचं म्हटलं शिफ्ट होतील SC ST मध्ये. मुख्यमंत्री महोदय या चर्चेला एकदा चला कायद्याचा खिस काढू, संविधान काय म्हणतंय ते बघू. का दूर पडताय? का बेकायदेशीर GR काढताय? का बेकायदेशीर कृत्य करताय? वारंवार कुठेतरी जरांगे फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करते, जेव्हा की देवेंद्र फडणवीस ओबीसींच्या बैठकीमध्ये अनेकदा सांगितलं की आम्ही या सगळ्यांना समावेश जो कायदेशीर असेल तोच निर्णय घेऊ. हे बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत कोण? महाराष्ट्रामध्ये GR कोण काढतं? महाराष्ट्रामध्ये सायनिंग अथॉरिटी कोणाला आहे? हाच जरांगे मुख्यमंत्र्याला बोलण्याऐवजी बोलतो कोणाला? ही
जात अस्मितेची आणि जातीचा कुठं. अरे संविधानानं सांगितलं जाती अंताची लढाई लढायला, संविधानाने सांगितलं जातीपाती मोडा. अरे हा जरांगे जात बळकट करतोय, संविधान विरोधी वागतोय, कायदा सुव्यवस्था चॅलेंज करतोय, झुंडशाहीने हल्ले घडवून आणतोय, लोकांची घरं जाळतोय, तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शांत, तरी महाराष्ट्राचा ओबीसी शांत, तरी महाराष्ट्राचे ओबीसी नेते पुढे येत नाहीत, बोलत नाहीत. लक्ष्मण हाकेची कुर्बानी गेली तरी चालेल, पण लक्ष्मण हाके या ओबीसींची संविधानिक बाजू या महाराष्ट्रामध्ये मांडत राहील. म्हणजे तुम्ही स्वतःचा जीव ओबीसीला वाहाला असं म्हणा? निश्चित. गेल्या एक वर्षभरापासून ज्या दिवशी मी स्टेट बॅकवर्ड कमिशनचा राजीनामा दिला, या मुख्यमंत्र्याचा निषेध म्हणून दिला, याच नागपूरच्या नगरीमध्ये हिवाळी अधिवेशन चालू होतं, त्याच वेळी मी राजीनामा देऊन या अधिवेशनाला याच नगरीमध्ये आलो होतो आणि मीडियाद्वारे या महाराष्ट्राला आव्हान करत होतो. त्याच आज नागपूरमध्ये मी आहे. त्यामुळं या नागपूर नगरीमधून महाराष्ट्रातल्या ओबीसींना मी सांगू इच्छितो की लक्ष्मण हाकेवरती तलवारीचा हल्ला झाला किंवा गोळ्यांचा हल्ला झाला तरी जीव द्यायला तयार आहे, पण ओबीसीची विवेकाची बाजू, संविधानाची बाजू, आरक्षणाची बाजू ठामपणे मांडत राहणार. जरांगेच्या पाठीमागे कोण आहे? कुठेतरी विरोधक जसं सत्ताधाऱ्यांवर आहे तर विरोधकही कुठेतरी बोलत नाही आहेत, तेही कुठेतरी जरांगेंच्या पाठीमागं या महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले आमदार आहेत, खासदार आहेत, शरद पवार आहेत, रोहित पवार आहेत, जरांगेंच्या पाठीमागं एकनाथ शिंदे आहेत, जरांगेंच्या पाठीमागं राजेश टोपे आहेत, जरांगेंच्या पाठीमागं बीड जिल्ह्यातले अनेक खासदार आताचे निवडून आलेले आहेत, अनेक लोकांची यादी आहे. हे मीडियानं महाराष्ट्राला दाखवलेलं आहे. कोण कधी भेटलं, कोण पहाटे भेटलं, कोण रात्री भेटलं, कोण दिवसा भेटलं, कुणी काय त्यांना सांगितलं, कुणी गाड्यांना डिझेल भरलं, कुणी गाड्या पुरवल्या, कुणी पैसे पुरवले, कुणी केबल टाकून दिली, हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव उद्देश या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री, आमदार, खासदार आणि आजी माजी मुख्यमंत्री करतायत. याची दाद आम्हाला महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे मागावी लागेल. याची दाद आम्हाला देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांच्यासमोर मांडावी लागेल. देशाच्या राष्ट्रपती महामहिम मुर्मू मॅडम यांच्यासमोर आम्हाला ही बाजू मांडावी लागेल की या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि महाराष्ट्रामध्ये संविधान पायदळी तुडवलं जातं आहे. ओबीसींचा आवाज, ओबीसींचं आरक्षण डावललं जातं आणि संपवलं जातं आहे. काँग्रेसची भूमिका कुठेतरी स्पष्ट होत नाही. पृथ्वीराज बाबा असो, अशोक चव्हाण असो किंवा आणखी कुठले असो, नेमकी भूमिका? राहुल गांधी नेहमी ओबीसीची बाजू घेताना अलीकडच्या काळात दिसत आहेत, पण त्याच काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील किंवा थोरात असतील, पृथ्वीराज बाबा चव्हाण तर उघड जरांगे पाटलांना समर्थन देत आहेत आणि ओबीसीबद्दल ओबीसी हे 3 शब्दसुद्धा उच्चारायला हा दरबारी माणूस तयार नाही. हा आरोप आहे. आम्ही राहुल गांधींना सुद्धा भेटून या सगळ्या तुमच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांची तक्रार निश्चित आम्ही राहुल गांधींकडे करू. राहुल गांधी न्याय देईल असं वाटतं तुम्हाला? निश्चित देतील अशी अपेक्षा आहे. जर संस्थानिकांच्या आणि वतनदारांच्या हातात जर महाराष्ट्रातली काँग्रेस दिली असेल तर राहुल गांधीजींना सुद्धा आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. तुम्ही आता ओबीसींसाठी आता राज्यभर फिरताय, म्हणजे आता वडीगोद्रीच्या बाहेर तुम्ही पडलेला आहे, चंद्रपुरात सभा? हो, निश्चित उद्या चंद्रपूरमध्ये सभा होणार आहे. मी रात्री 12-1च्या दरम्यान पोलीस स्टेशन कोंडव्याला होतो. मी आत्ता नागपूरमध्ये आहे. माझ्या काही आज बैठका आहेत. उद्या मी चंद्रपूरला सभेला जात आहे. त्यामुळे ओबीसीचा लढा कुठेही, आंदोलन लढा कुठेही थांबणार नाही. कोल्हापूर ज्या पद्धतीने आता तुम्ही बाहेर पडलेले आहे, आता बैठका होते आहे, तुम्हीच एकटेच पुढे जास्त अग्रेसिव्हपणे पुढे जात आहे, कुठेतरी बाकीचे लोक जे आहे ते मौन घेऊन गप्प बसलेले. याचा अर्थ झुंडशाहीला ओबीसी बांधवांना कुणीही घाबरू नये, नेत्यांनी घाबरू नये. जर त्यांच्या मताची तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी काळजी असेल तर तुम्हाला ओबीसींची या मतांची सुद्धा काळजी इथल्या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना, वेगवेगळ्या पक्षांना करावी लागेल. हा लक्ष्मण हाकेंचा शब्द आहे. जीव गेला तरी आता तुम्ही मागे हटणार नाही? अजिबात हटणार नाही. जीव गेला तरी चालेल. माझ्या प्रोग्राममध्ये मी कुठंही बदल केलेला नाही. मी आज नागपूरमध्ये आलो आहे, मी उद्या चंद्रपूरमध्ये जाणार, परवा देगलूरला जाणार, परवा लातूरमध्ये औशाला जाणार, परवा सांगलीला जाणार. माझे प्रोग्राम सभा होत राहणार. नक्कीच हे होते लक्ष्मण हाके. त्यांनी सांगितलं आहे आपली भूमिका, ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं, गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि आपलं जे आंदोलन आहे ते ओबीसीच्या हक्कासाठी लढत राहू असं त्यांनी बोलून दाखवलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.